घेऊ हरण्या अरे यार हाव 2 जण पाणी प्यायला. पप्पा नीट बांधतलंच नाही त्याला, सुटून आलं इकडं. थांब 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 होय थांब हरण्या थांब की जागे होय. आपण जागे चल चल जागे चल. अरे सगळ्या शेंगा बाहेर वाळू घातल्यात. हे मोते बस 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 थांब थांब थांब. चालू आहे आपली कुट्टी करायची. आता कुट्टी मी खाली ओढून ठेवतोय. मी तर हे समोर 7, 8 आणि हे 2 10 कॅरेट कुट्टीचे भरून ठेवलेत. आणि ही खाली कुट्टी 10 कॅरेट साचल आणखीन. बाकी कुट्टी करायची बाकी चालूच आहे आणखीन. त्याच्यामुळं एका टायमाला 20-25 कॅरेट कुट्टी लागते. तरी पण आपल्या जरशा गायात ना तर त्या चरायला गेल्यात गंगा वृंदा आणि जरशा गाया. आणि त्या चरून येऊन पण एवढं मोठं खातात. म्हणजे 2 टायमाचे जर म्हणलं ना तर आपल्याला 50 कॅरेट कुट्टी लागते. हे समोर 1 कॅरेट आहे ना, असे 50 कॅरेट लागतात या गुरांना खायला. आणि आज दोन्ही नेप्याची कुट्टी मिक्स आहे. इकडचा लाल नेपेर आहे आणि आता कुट्टी होती तो हिरवा नेपेर आहे. आणि कॅरेट पण मी खालचे हिरव्या नेपेरने भरलेत आणि वरचे लाल नेपेरने भरलेत. चला त्याला पाण्यावर सोडतो. आवाज येते सारखं, बहुतेक ताण लागले. चल लवकर चल डायरेक्ट पाण्यावर. त्याला पाणी पासून जागा बांधणार आहे. ह्याला मी आज नाही न्यायचं तिकडं. पाणी नाही पिलं. चल इकडे ह्याला तिकडं खालीच बांधतो, कारण की आम्हाला पण इकडंच काम आहे. आता त्याने त्याच्या आईचा आवाज ओळखला बरं का. तर पहिलं ते आईकडे जाते. त्याच्या आईची जागा बी बदलायची, कारण की त्याच्या आईला इकडे चरायला बांधलेलं आहे. चलो बघत आहे हळूहळू तिकडं जातेच आईकडं. जाऊ द्यात ऐकणार बी नाही. एकदा दूध पेन बस खुश. आता त्याला 5 मिनटं दूध पिऊन देतो. मग त्याच्या आईची जागा बदलितो आणि त्याला बी इकडं चरायला बांधतो. चला हे जर झालं आता दूध प्यायचं, ह्याला पण बांधतो चरायला. ह्याला मी खरं तर पाण्यावर सोडलं होतं. मला वाटलं हावधाव पाणी पेईल आणि परत जाग्यावर बांधता येईल, पण ते हावधाव गेलंच नाही. डायरेक्ट समोर पळत आलं इकडंच. इकडं आलं तर मग आता इकडं बांधता येईल. तसंही मला इकडे यायचंच होतं. मग आता ह्याला बांधतो आणि खिलेरीची जागा पण बदलितो. खिलेरीची आणि त्या पिल्ल्याची जागा बदलली. ही स्टॅलिन आहे ना, ही बांडी गाय तर इथं बांधली होती सकाळी. तर इतकं क्लीनमध्ये खाल्लं आहे तिने, पूर्ण हिरवं गवत खाल्लं आहे. इतकं चकाचक कुठल्याच गुरांनी खाल्लं नव्हतं. स्टॅलिन एवढी चकाचक खाते, कसला पण चारा येऊ द्या बरोबर खाते. आपल्या गाय इथं महाग बांधल्या चरायला. इथं वृंदा आणि ही गंगा काल घरीच होत्या, पण आज चरायला बांधल्यात इथं, कारण की आपल्याला ह्या मकाच्या शेतात काम आहे. आणि आपलं काम चालू आहे मकाच्या शेतात. इकडं पप्पा तोडतात मका, पलीकडं पाठीमागं भैया मका तोडतोय आणि तिकडं आई मका तोडत होती. पण आई आता तिकडं गंगाची जागा बदलायला गेली. गंगाला मकाच्या शेतात आणलंय. आणि वृंदाची पण एकदा जागा बदलली, पण गायांनी आता पोटभर खाल्लंय ना, बस होते. बगिरी एक इथं काळी गाय मागं कुठंतरी. हा इथं बगिरी पण मकाच्या शेतात खाते. आपल्याला लई मोठी मका तोडून ठेवायची, कारण की आपल्याला मकाचा स्टॉक करून ठेवायचा आहे. कारण की हिला डुकरं त्रास द्यायला लागते. त्याच्यामुळं डुकरांच्या त्रासामुळं ही मका सगळी आपल्याला म्हणजे एका जागेवर साठवून ठेवायची. म्हणजे उद्याच्या हिची कुट्टी करायची आणि कुट्टी करून बॅगमध्ये भरून ठेवायची. म्हणजे कधी नंतर खायला नसलं गुरांना त्यावेळेस टाकायला होईल. आता आम्ही पलीकडपासून मका कापत आलो तिथपर्यंत. अर्ध्यात आलो, आणखीन पुढे अर्धे मका कापायची राहिली. आज तर काय होत नाही कापायची मका, कारण की दुपारच्या नंतर मका कापायला लागलोत ना. सकाळून लागलो असत, म्हणजे सकाळून जर सुरुवात केली असती मका कापायला तर झाली असती आतापर्यंत कापायची. पण उशिरा लागलोत मका कापायला, त्याच्यामुळं होत नाही कापायची.
मकापेक्षा ज्वारी पेरलेली परवडते, कारण की ह्याच्यात मी मध्ये ज्वारी विस्कटली होती ना, तर ज्वारीची ठोंब उंच उंच आलेत आणि मका बुटकीच राहिली, मका बुटकी राहिली आणि ज्वारी मकापेक्षा वर गेली उंच इकडं, आणि परत खालच्या कडेला तर जास्त उंच गेली ज्वारी. आणि उन्हाळ्यात मका वाढत पण नाही जास्त. ही पलीकडची मका आता राहिलीच तेवढी, आज काय तोडून नाही झाली. बाकी एवढं क्षेत्र आपण तोडले, पाठीमागचं पप्पा उभं आहेत ना, तर तिथपर्यंत मका तोडली. चला आता 7 वाजलेत, आता आम्ही चाललो घरी. जाताना गुरं न्यायचेत. आई गेली तिकडं वृंदाला आणायला, वृंदा गंगा आई घेऊन जाईन, आणि स्टॅलिन आणि बगिरी पप्पा नेते. मी खिलरी आणि खिलरीचं वासरूप नेतो. आम्ही म्हणजे 6 जनावर आहेत, दोघं 2 जनावर घेऊन जातो. आणि जरशा काय त्या बहिणी नेल्या. हां चला वासरू सोडले. आता मी ह्यांना घेऊन जातो घरी. ह्याला थोडं 5 मिनटं पिऊन देतो, म्हणजे रस्त्याने गायला परेशान नाही करायचं. आता आपल्या भागात ना एक 15-20 दिवस झालं पाऊस उघडला ना, तर चांगला पाऊस आलाच नाही, मोठा पाऊस. त्याच्यामुळं बागातलं खायचं कमी झालं आता, म्हणजे गवत संपत आले. पाऊस जर पडला ना, म्हणजे झडगं लागलं ना, कंटिन्युअस 8-10 दिवस जर कंटिन्यू पाऊस पडला ना, मग आपण गुरं इकडे चरा आणणार नाहीत. ज्या कंटिन्यू पाऊस पडलं मग त्यावेळेस गवत जरा फास्ट वाढतं. आणि कसं आहे, इथलं गुरांचं शेण इथंच पडतं ना, तर त्याच्यामुळे इथं शेणखत पण भेटतं आहे ह्या गवताला. फक्त पाण्याची गरज आहे आता गवताला. म्हणजे पाऊस जर पडला ना तर चांगलं गवत वाढेल मग परत. आता डाळिंबात दूध पिलं ना, त्याच्यामुळे गाईला परेशान करत नाही. नाहीतर गाईला परेशान करायचं लगेच. आला मोत आहे त्याला परेशान करायला. हे मोत्याला बघितलं ना, वासरू शांतच होतं. मोत्या परेशानच कसं तसा करतो त्याला. थांब दाव अडकलं नाही येड. हा असा मोत्या करतो ना, त्याच्यामुळं परेशान होते जनावर. चल खिलरी चल, पी पाणी. ह्याला आणलंय घरी, इथं खुराक वगैरे खाऊन मग परत जाईन वर. चल आता हरण्यासोबत परत जाईन ना, कारण की त्याला हरण्याचं त्याचं लय जमतंय. त्याला मस्ती करायला बी होती हरण्यासोबत, जरा टक्कर वगैरे खेळायला भेटते ना हरण्यासोबत, त्याच्यामुळे हरण्यासोबत जातं. आणि मध्ये त्याला हरण्याची लय सवय लागली होती. हरण्यासोबतच चरायला जायचा, हरण्यासोबतच पाठीमागे यायचा, म्हणजे महागारी यायचा आणि दिवसभर हरण्यासोबतच असायचा. त्याच्यामुळं बास थांबितच. सर्जाला आता खायला टाकला नाही संध्याकाळचं, त्याच्यामुळं जरा गव्हाण्यात पाय देतोय. थोड्या वेळाने टाकायचं त्याला खायला. सध्याला धार काढायला चालू आहेत. हरण्या आणल्या त्याच्या जागेवर पाणी पाजून, आणि पिल्ल्याला बांधलं इथं, कारण की आज बैलगाडी इथली मी वर सोडली ना, तर त्याच्यामुळं त्याला इथं पोलला बांधलं आहे. आणि इकडं भैयाचं दूध काढायचं चालू आहे. आत्ता टाईम किती झाला आहे तुम्हाला सांगतो, आत्ता 7:25 झालेत. ह्या टायमाला आपण दूध काढतो. तसं अंधार पडायला सुरुवातच झाली आता, आणि आज नॉर्मल थोडं आभाळ आहे. बाकी सगळे गुरांचे कामं झालेत आता, म्हणजे सगळे गुरं पाणी पिऊन त्यांच्या जागेवर आहेत. फक्त आम्ही मका कापत होतो ना, तर त्याच्यामुळे त्यांना 5 वाजायचं खायला टाकलं नाही. म्हणजे जरशा काय आता तिकडं चारायलाच होत्या, पण बाकीचे आपल्या राणी देवशिणी आहेत ना आणि बैल, तर त्यांना 5 वाजताचं खायला नाही टाकलं. तर ते आम्ही भैयाच्या धारा काढून झाल्या ना, मग संध्याकाळी खायला टाकणार आहेत त्यांना. बाकी सगळे कामं झालेत. पांढरं पिल्लू दूध पिले, आणि धारा तर काढायच्या चालू आहेत. आता 15 मिनटात धारा काढायच्या होतं सगळं, म्हणजे गुरांचं काम झालं. आणि गायांनी खुराक पण खाल्लेले. सर्जाला खायला भेटलं नाही त्याला, तर की जो असा करतो, उतर खाली, चल सर्जा चल खाली उतर. सर्जाला तहान लागली असेल किंवा खायला नसेल ना, भूक लागली असेल, तर तो गव्हाणीत पाय देऊन उभा राहतो आणि विनाकारण पलीकडच्या बैलाला मारतो, चिमण्याला विनाकारण मारतो. चिमण्याला किंवा समोर इकडं हरण्याला, त्या गाईला त्याला तहान लागली, भूक लागली, तो तसं करतो. आता पिल्ल्याला खुराक खायला ठेवलं आहे. ते खुराक खायचं होईपर्यंत ना तिथंच थांबावं लागतं. त्याचं खुराक खाऊन झालं ना, तर ते खुराक सांडितं, म्हणजे अर्धं खुराक खाताना अर्धं राहिलेलं सांडितं, तोंडात पाटी धरतं, पाटी उलटी करतं. त्याच्यामुळे त्याचं खुराक खायचं होईपर्यंत त्याच्याजवळ थांबावं लागते. एकदा मोठं होईपर्यंत, नंतर तर त्याला खुराक पुरणार नाही खायला. दूध बंद झालं ना त्याला खुराक पुरणार नाही खायला.
पण तोपर्यंत करेल नाटकं. आता अंधार पडलाय बरं का. त्याला शेंगदाणा पेंड आणायची आता थोड्या दिवसांनी. तसं ते महागाल ती शेंगदाणा पेंड होती तर त्यावेळेस ते खात नव्हतं. आता आणून बघू थोड्या दिवसांनी शेंगदाणा पेंड खाईल का. आता पण खायला टाकून घेतात संध्याकाळचं गुरांना. इथं कॅरेट भरून ठेवले तसेच. तिकडं कुट्टी शिल्लक आहे तरी कुट्टी सगळी आता संध्याकाळी खायला टाकून संपवायची. मका कापायला सगळेच गेले होते ना तर त्याच्यामुळे उशीर झाला यांना गुरांना खायला टाकायला. आणि चला हे इकडचे भरलेले 10 कॅरेट आणि इकडं 10 कॅरेट म्हणजे प्रत्येकाला 1.5 कॅरेट येतं खायला. अरे ही गंगा तर खात नाही. हिचं कॅरेट इथं भरून ठेवलं आहे पण गंगा तर खात नाही. आणि आपण सगळ्यांना आता खायला टाकलं. याच्यातला चिमण्या एक खात नाही कारण की मला माहिती आहे चिमण्याने दुपारीच फुल खाल्लेलं आहे. त्याच्यामुळं बघा चिमण्या इथं खाली बसला आहे. चिमण्याला भूक नाही. बाकी हरण्या खातोय थोडं थोडं. सर्जा खातोय. जर्सी गाय खाते. परत इकडं कोण खात नाही. मग बाकीचे सगळे खातात गव्हाणीचे. फक्त चिमण्या आणि गंगा दोघं खात नाहीत. आणि ते पांढरं वासरू एक खात नाही पाठीमागचं तर त्याला पण तिथे खाली पाटीत ठेवले पण त्याला भूक नाही. त्याला मी घेऊन जातो वर बांधायला. आता म्हणजे आज उशीर झाला राव गुरांना खायला टाकायला. सरजे सरक चिमणराव का रे का खात नाही उठकी. बाकी वृंदाने तिकडं चारा खाल्ला आहे तरी पण वृंदा खाते. पण ती पण थोड्या वेळाने बास करेन वृंदा कारण तिचं पोट भरलं आहे माहिती आहे मला. बाकीच्या त्या कारोडींना चांगली भूक लागली असेल. राणीला देवशिणीला त्यांना. बस का. हा हे वृंदाला भूकच नाही मला माहिती होतं कारण की अगोदरच तिने फुल खाल्लेलं आहे. चल जातो मी कारण गोठ्यातले आता सगळे कामं झालेत. चला फक्त आता ह्याला पण मी लगेच वर बांधणार आहे कारण ह्याची बी पाटी इथं भरून ठेवली पण ते खात नाही.